माझ्या प्रोग्राम मध्ये समोरून ऑडियन्स म्हणते सबसे कातील काय ते गौतमी पाटील तिचा काय तो स्लोगन आहे तो म्हणतो, यंगस्टर म्हणतात ऑडियन्सला नाही नाही कारण त्यांना ते इन्फ्लुएन्स केलं. यात्रांमध्ये आमचे शो नाही चालले का तर फक्त रियालिटी शो केला ना, तिचा फोटो दिलाय, लोक बघायला आले, मग तिला 50,000 आणि जी मरमर मरते 25 वर्ष तिला 10,000चं पाहिजे. अमोल, मी एवढी वर्ष कार्यक्रम केले, मी लावण्यवती झाले, मी एस्टॅब्लिश झाले, मी आता सेलिब्रिटी झाले, आकांक्षा कदम पासून आकांक्षा कदम झाले. तुला खरं वाटेल 25 वर्षानंतर मला आता हे जपण्यासाठी मला त्रास होतो. बिग बॉस मध्ये तुम्ही जर असं बोलत, लावणीच्या नावाखाली, हे मी सांगते ना, तुम्ही पर्सनल बोला, मला काही इश्यू नाही. तुम्ही लावण्यवती नावाच्या खाली जर अशा कंटेस्टंटला बोलवत असाल तर ह्याच्यापेक्षा शर्मनाक गोष्ट नाही. बाईत लावण्यवती नाही आहेत का ऑथेंटिक? माझं सोडा, माझ्या सिनियर नाही, तुम्ही नाही बोलू शकत का ऍज अ लावण्यवती म्हणून? मेघाताई आली ना, सुरेखा कुडची ताई आल्या ना, मग तशा अजून लावण्यवती नाही आहेत ना बोलवा. फक्त फॉलोअर्स बघून बोलवता. त्यात सकट 10 पोरी उभ्या राहिल्यात. हे सगळं तिकडे होतं बिहारमध्ये. ट्रकवर उभ्या राहतात त्या भोजपुरी डान्सर्स, त्या उभ्या राहतात. मग ते त्यांचं कल्चर तिकडे राहतं. तुम्ही मुंबईत कशाला आणता? आपल्या महाराष्ट्रात कशाला आणता हे कल्चर? तुम्ही बोलवलं ना, तुम्ही मान सन्मानाने बोलवलं. मी प्रत्येक वर्षी लाख रुपये वाढवून बिदागी देता आणि आम्हाला 5,000 रुपये देताना तुमचं पाकिट जड होतं.